पुण्यातला पूर आता ओसरला आहे, मात्र स्थानिकांना आता भीती आहे ती विंचू आणि सापांची। तर पुराच्या पाण्यातनं अनेक साप आणि विंचू वाहून घरांमध्ये आलेत। आज पुरामध्ये वाहून आलेला चिखल काढताना लोकांना साप आणि विंचू दिसतात, त्यामुळे आता नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये चिखल या परिसरामध्ये साचलेला आहे आणि या पाण्यामध्ये ह्या सापाचं एक छोटंसं पिल्लू दिसतंय। मात्र हे पिल्लू जरी छोटं असलं तरी सुद्धा मोठे साप किंवा विंचू येण्याची सुद्धा भीती नाकारता येणार नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। काल पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्याचाच हा परिणाम सध्या आपण पाहतोय। आपण पाहतोय या पुरामुळे चक्क साप आणि विंचू अक्षरशः घरांमध्ये शिरतायत आणि त्यामुळे मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते आणि त्यामुळे नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आभाडे यांच्याकडून। सागर, काय सांगाल? अतिशय चिंताजनक बातमी म्हणावी लागेल आणि नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे। काय सध्याची परिस्थिती आहे पुण्यामध्ये? नक्की मी आता खिलारीवाडीमध्ये आहे आणि या ठिकाणी जे घर आहे त्या घरांमध्ये पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावरती जमा झालेलं आहे। त्यामध्ये साप असतील, विंचू असतील, ते आलेले आहेत आणि ते काढण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती या ठिकाणच्या स्थानिकांना करावी लागते। आपल्याबरोबर घरातील रहिवासी आहेत, तर या ठिकाणी साप तुम्ही पाहिलेत, विंचू पाहिलेत, भीती वाटते का? हो, भीती वाटते। हां, काय काय होतं त्या पाण्यात वाहून आलेलं? सापच होता, झुरळ होतं, गांडूळ वगैरे होते। विंचू नाही भेटला पण साप भेटला। हा, ते दोन तीन प्राणी होते। हा, 2-3। मग आता हे सगळं साफ कसं करणार? आता हे पाणी हातानेच उपसावं लागेल। पण त्यामध्ये साप वगैरे आले, ते आता पकडावे लागतील। जर आपण पाहिलं तर आपल्यावर अजून स्थानिक यांच्या घरामध्ये साप जे आहेत, गांडूळ आलेले आपल्याला पाहायला मिळतात। झुरळे आहे, सगळी घाण आता आम्ही हातानेच उपसतो। काय काय आलेलं होतं? म्हणजे सकाळी एक साप गावला, झुरळ वगैरे खूप आहेत, हुंदरांची पिल्लं वगैरे, असे घुशी वगैरे सगळीच आलेली आहेत वाहून, ते सगळी घाण आलेली। एकूणच आपण पाहतोय पुणेकरांची ही अवस्था सध्या झालेली आहे आणि पुरामुळे पुण्यातल्या खिल्लारेवाडीमध्ये मोठं नुकसान सुद्धा झालंय। पूर तर ओसरलाय, मात्र पुरामुळे मोठा गाळ तिथे वाहून आलाय आणि हा गाळ काढण्याचं हे आव्हान सध्या पुणेकरांसमोर आहे। आज घराघरामध्ये पुरामुळे वाहून आलेला हा गाळ काढण्याचं काम सुरू आहे। मग मी तेच सांगायचं होतं, कालच्या व्यक्तीला माहिती पडलं शेजाऱ्याला, तेव्हा तो उठून सगळ्यांचे दरवाजे वाजवले। तेव्हा आम्ही बाहेर आलो, तेव्हा बघितलं तर पूर्ण पाणी भरत आला, सगळं सामान तसंच राहिलं। काय लोकांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या, काय लोकांनी सामान भरलेला महिन्याचा रेशनिंग, तोही सगळा गेला। पहाटे 5 वाजता माणसं झोपलेली असताना त्यांना अचानक समजलं की पाणी आलं। अशी परिस्थिती होती की माणसं सामान आपलं जिथं व्यवस्थित ठेवून, काही त्यांनी तर असंच ठेवून गेले। कुणाचे फ्रीज, TV सगळं उद्ध्वस्त, पूर्ण घरच उद्ध्वस्त झालेले। शाळेतले वह्या, पुस्तकं ते सुद्धा गेलेले। काल म्हणजे आम्ही इकडे पाणी कमरेच्या वरती आलं तेव्हा घरातून बाहेर पडलो, त्याच्यानंतर मग किती पाणी आलंय ते कळतच आहे आणि सगळं साहित्य पण वाहून गेले।